प्रार्थना म्हणतेस का? नारायणं नमस्तुभ्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् हरि ओम. हरिओम. गेल्या वेळेला आपण 31 आणि 32 असे दोन बघितले होते. त्याची क्विक रिव्हिजन करू आणि मग आजचा 33वाला सुरुवात करू. 31वा श्लोक आणि त्याचे समश्लोक वाचते मी. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती श्रद्धेने नेणते तेही तोडिती कर्मबंधने. आता आपण बघितलंय की हा 30, 31, 32चा एक छोटा विषय आहे. त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोगाचं आतापर्यंतचं जे विवेचन आहे त्याचं सार सगळं 30व्या श्लोकामध्ये सिद्धांत रूपाने मांडलेलं आहे भगवंतांनी. आणि तो सिद्धांत त्याला इथे मत म्हणून त्याचा रेफरन्स घेतलाय की हे माझं मत. खरं म्हणजे तो आहे सिद्धांत परमेश्वरांनी मांडलेला आहे. त्यामुळे त्याच्या बाबत दुमत असण्याचं काही कारण नाही. कारण आपण बघितलं होतं मत हे कधी असतं जेव्हा आपल्याला सर्व बाजूनी ती गोष्ट माहिती नसते. हा मला एवढं माहिती आणि त्याच्यावरून मला हे वाटतंय. कदाचित तुमचं मत वेगळं असू शकेल. अशा स्वरूपाचं असतं मत. ते सर्वतोपरी नसतं. त्यातला दुसरं कोणीतरी कॉन्ट्राडिक्ट करू शकतं. पण हे नित्य अशा परमेश्वरांचं नित्य स्वरूप असलेल्या परमेश्वरांचं मत असल्यामुळे ते सिद्धांतच आहे. त्याला कोणीही क्वेश्चन करू शकत नाही. ते सर्वतोपरी आहे. पण भगवंतांचा हा दयाळूपणा किंवा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की ते स्वतःच्या सिद्धांताला सुद्धा मत म्हणतात. बघा पटलं तर घ्या असा त्यांचा भाव आहे. म्हणजे मी माझं मत मांडलंय आणि संपूर्ण या श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये श्रीकृष्ण कधीही असं त्याला कंपल्शन करत नाहीये. चुप्प बैस, मी सांगतोय ते ऐक, असं कधीही म्हणत नाहीये. तो त्याला एक्सप्लेन करतोय आणि तो त्याला मोकळीक देतोय की हे मी सगळं तुला सांगितलंय, आता बघ तुला जर पटत असेल त्याप्रमाणे तू कर. तो त्याला पुन्हा पुन्हा हिंट्स देतोय. पुन्हा पुन्हा त्यांनी काय चूज करावं ह्याच्याकडे त्याला तो वळवतोय. हे तो सगळं करतोय. पण तो त्याला कुठेही फोर्स करत नाही. तर ते आपण मत याचं बघितलं होतं. आणि नित्य अनुष्ठान की ह्या सिद्धांताचं सदैव आचरण करणं अपेक्षित आहे. कधी केलं कधी सोडलं असं नाही चालणार. आणि ते आचरण करताना अजून 2 महत्वाचे गुण पण पाहिजेत आचरण करणाऱ्यामध्ये. आचरण करणारी लोक श्रद्धावान पाहिजेत आणि अनसूयंतः असूया नसलेली पाहिजे. श्रद्धा म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. श्रद्धा म्हणजे भगवंतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे तर ती मी आता करणार आहे आणि ती केल्यामुळे मला त्याचा फायदा होणारच आहे असा दृढ विश्वास हा त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. ही श्रद्धा असेल. कारण कसं आहे की हा सिद्धांत आचरणात आणायला सुरुवात केल्या त्याचे रिझल्ट मिळणार नाहीये. त्याला भरपूर पेशन्स लागणार आहे. कारण करताना आधी आपण पहिल्या सगळ्या गोष्टी अचूक होणार आहेत आपल्याकडून असं नाही. त्याच्यामध्ये काही चुका होतील. करता करता आपल्याला त्या चुका कळतील. त्या आपण सुधारू. त्याच्या पुढे ते आपल्याला जमायला लागेल. मग ते नेहमी जमायला लागेल. अशा सगळे टप्पे ओलांडत आपण त्या नित्य अनुष्ठानाच्या मार्गावर पुढे जाणार आहोत. पण तोपर्यंत पेशन्स आणि फेथ दोन्ही टिकलं पाहिजे की मला जेव्हा अनुभव येईल तेव्हा येऊ दे. पण मी याच मार्गाने जात राहील आणि माझ्या चुका सुधारून घेण्याची जबाबदारी ही परमेश्वराची. मी माझा प्रयत्न मात्र पूर्ण करणार. इथे या भूमिकेला श्रद्धा म्हटलं. आणि पुढचा शब्द होता तो अनसूयंतः. असूया म्हणजे गुणांवर दोषांचा आरोप करणं. एखादी गोष्ट निर्विवाद गुणवत्ता तिची सिद्ध झालेली आहे पण मला ती काही कारणामुळे टाळायची. एक तर ती मला पटलेली नाहीये की किंवा मला जमणार नाहीये काही कारण असेल. मग अशा वेळेला मी काय करते मला काय जमत नाहीये की हे नाही बोलत त्याच्याऐवजी त्याच्यातच काहीतरी फोडी काढायचा प्रयत्न करते. असं करणं याला इथे असूया म्हटलेलं. आणि असं जे करत नाही भगवंतांबद्दल किंवा भगवंतांच्या मताबद्दल जे काहीही
चुकीची चुकीची दृष्टी किंवा दोषदृष्टी धरत नाही, त्यांना अनसूयंता म्हटलंय. कारण ही दोषदृष्टी धरली तर होणार काय? जो दोषदृष्टी धरतो त्याच्याच पायावर तो आपापलीच कुऱ्हाड मारून घेतोय. कारण भगवंत सगळी कर्म मलाच अर्पण कर असं का म्हणतात भगवंत? किती स्वतःची टिमकी वाजवतात असं जर वाटलं, अरे त्या भगवंताला तुमची सगळी अर्पण केलेल्या गोष्टी घेऊन करायचंय काय? सगळं त्याचंच तर आहे. तो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सगळं सामर्थ्य त्याच्या अंगी आहे. तो तुम्हाला ते सगळं मला अर्पण कर असं का सांगतोय? तर तुम्ही त्याच्यात अडकलाय, जे तुमचं नाहीच, म्हणजे कधीच होणार नाही, जे कधीच नव्हतं, ते माझं आहे माझं आहे असं करून तुम्ही त्याला घट्ट चिकटून बसलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही आयुष्यभर दुःख भोगताय. तर त्या दुःखातून तुम्ही मोकळं व्हावं, तुमचा भ्रमनिरास व्हावा, भ्रमातून तुम्हाला बाहेर काढावं आणि मोकळं करून तुम्हाला शाश्वत आनंद द्यावा, ह्या प्रेमापोटी आणि ह्या करुणेपोटी भगवंत सांगतायत, माझ्यावर सगळं सोपवून दे. तुझ्या सकट तू स्वतःला सुद्धा मला अर्पण कर, तुझ्या चिंता काळजाही मलाच अर्पण कर आणि तुझ्या जीवनामध्ये तू जी जी कृती करतोयस ती सगळी काही मला अर्पण कर, म्हणजे तुझं जीवन आनंदी होईल. तर अशा भगवंताविषयी दोषदृष्टी धरणाऱ्याच नाही का अकल्याण खरं म्हणजे. तर हे याच्यातली समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि मुच्यन्ते ते ते कर्मभिः ते अपि, म्हणजे ज्यांना हा कर्मयोग नीट पचनी पडला आहे ते तर नक्कीच मुक्त होतील, त्यांना तर मोक्ष मिळेलच. कशातून? कर्माच्या बंधनातून. पण जे फक्त श्रद्धावंत आहेत आणि अनसूयंत आहेत, ते पुरेसे ज्ञानी नाहीत, ते सुद्धा केवळ श्रद्धेनी या कर्मयोगाच्या सिद्धांताचं आचरण केल्यामुळे ते सुद्धा हे कर्मबंधनातून मोकळे होतील, असा या श्लोकाचा अर्थ. आता पुढचा वाचते. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः परीमत्सरबुद्धीने जेहे शासनमूढिति ज्ञानशून्यचिते मूढ पावले नाश जाणतु. 41व्या श्लोकामध्ये जे कर्मयोगाचा सिद्धांत आचरतात त्यांना काय लाभ होतो हे सांगितलं. आता जे आचरत नाहीत त्यांना काय हानी होते हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मराठीतला अर्थ फक्त एकदा वाचते. जे दोषबुद्धी धरणारे अविवेकी लोक या माझ्या मताप्रमाणे वागत नाहीत, त्या संपूर्ण ज्ञानाला मुकलेल्यांना तू कल्याण मार्गापासून भ्रष्ट झाले असे समज. तर भगवंताविषयीची दोषदृष्टी तर आपण बघितलीच आहे. त्याचा उल्लेख मागच्याच ह्याच्यामध्ये झालेला आहे. आणि हे दोषदृष्टी कोण धरतं? तर ज्यांना उपभोग वृत्ती ज्यांची प्रचंड तीव्र असते आणि संग्रहाची इच्छा ज्यांना खूप तीव्र असते, असे लोक हे सगळं घट्ट धरून ठेवतात. म्हणजे शरीर, मन, बुद्धी, सगळे पदार्थ संसारातले हे सगळे फक्त आपले आहेत आणि आपल्याच कल्याण आपल्याच स्वार्थासाठी बनवलेले आहेत असं जे म्हणतात. आणि त्यांचं वर्णन कसं केलंय? अचेतसः, ते अविवेकी असतात. म्हणजे त्यांना न्याय, धर्म, नीती ह्याची कशाचीही चाड नसते. ते चार्वाकवादी असतात. पुनर्जन्म, कर्माचं बंधन याच्यावर त्यांचा काही विश्वासच नसतो. हे आहे, हे आज आहे. ऋणं कृत्वा घृतं पिबेत् भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. कोणी बघितलाय पुनर्जन्म? काय होणार आहे काय नाही? आज समोर आहे, मजा करा, खा प्या, पैसे नसतील तर कर्ज काढून सुद्धा तूप प्या. म्हणजे कुठलाही मागचा पुढचा विचार न करता फक्त उच्छृंखलपणे जीवनाचा आनंद घ्या. मग तो आनंद पुढे दुःखात त्याचे परिणाम होत आहेत का? ह्याचा सुद्धा सारासार विवेक त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे त्यांना धर्मशास्त्राचं कुठलंही बंधन मान्य नसतं. नीतिमत्तेच्या सगळ्या मर्यादा ओलांडून ते इंद्रियांचे चोचले पुरवण्याच्या मागे फक्त लागलेले असतात. आणि बहुसंख्य लोक दुर्दैवानी असेच असतात. कारण त्यांना ह्याच्या पलीकडे काही करायचं असतं आणि आपल्या जीवनाचं काही वेगळं ध्येय आहे हेच मुळात माहिती नसतं. त्यामुळे त्याच्यासाठी अलाईन होणं आणि विचार करणं हे तर फारच दूरचं राहिलं. आणि मग त्यांना पुढे काय म्हणलं? सर्वज्ञान विमूढान. त्या सर्वज्ञान विमूढांचे आपण 2 अर्थ बघितले होते, की जे भौतिक सगळं ज्ञान आहे त्याच्यात ते मोहित झालेले असतात. म्हणजे जे आपल्या उपयोगाचं दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सुखसोयी आणणारं जे विज्ञान आहे, त्याला सायन्स म्हणतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये ते जास्त ऍब्झॉर्ब्ड राहतात. आणि ह्याच्या पलीकडे आणखीन काही समजून घेण्यासारखं आहे असं त्यांना वाटतच नाही. आणि त्यामुळे त्यांना
परमार्थाची ओढ नसते, मोक्षाची ओढ नसते, ईश्वराचं स्वरूप जाणून घ्यावं हे असं काहीच वाटत नाही. आणि दुसरं, सर्व ज्ञान विमूढान, म्हणजे आपण सर्व ज्ञान म्हणजे इथे फक्त अध्यात्म ज्ञान असं असा अर्थ घ्यायचा. कारण सर्व ज्ञान मध्ये जर दोन्ही घेतलं, भौतिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान, तर थोडी गल्लत होईल. कारण काही लोकांना भौतिक ज्ञान घ्यायची कपॅसिटी चांगली असते, पण अध्यात्म ज्ञानापासून ते परांगमुख झालेले असतात. या अर्थाने सर्व ज्ञान विमूढान असा शब्द वापरलेला आहे. आणि त्यांना जणू काही नष्टच झालेले आहेत ते, असं का समज? कारण ते पुढचा विचार करत नाहीयेत, सारासार विचार करत नाहीयेत. आणि मला काय आवडतं, मला काय आवडत नाही, एवढ्या संकुचित भूमिकेतून फक्त स्वार्थासाठी कामं करत आहेत. त्यामुळे ते शरीराशी, मनाशी आणि बुद्धीशी ते खूप कनेक्टेड आहेत, तादात्म्य पावलेले आहेत. आणि त्यामुळे ते बंधनात पडतात आणि नीच योनींना किंवा वेगवेगळ्या नरकांना त्याच्या हात साहजिकच त्यामुळे पाप घडतात. कारण पाप पुण्याचा ते विचार न करता फक्त स्वतःच्या शरीराच्या सुखाचा विचार करतात. आता इतरांचा विचार करण्याची अँगलच नाहीये त्यांच्या वागण्याला. त्यामुळे ते नरकांना पोचतात किंवा नीच योनींना पोचतात. म्हणून त्यांना नष्टान विद्धी, म्हणजे नष्ट झालेलेच समजावं असं म्हणतात. आता आपण पुढे आजच्या श्लोकाकडे जाऊया. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. ज्ञानी हि वागतो त्याच्या स्वभावासदरुन्या स्वभाववशही भूते बलात्कार निरर्थको. आता आपण हा नवीन श्लोक असल्यामुळे त्याची पद फोडू. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेः ज्ञानवान् अपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. आता अन्वय आणि अर्थ. ज्ञानवान अपि, ज्ञानवान व्यक्ती देखील, स्वस्याः प्रकृतेः सदृशम, आपल्या प्रकृतीच्या अनुसार, चेष्टते म्हणजे व्यवहार करतो. भूतानि प्रकृतिं यान्ति, सर्व सजीव आपल्या प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजे प्रकृतीनुसार कर्म करतात. तत्र, मग अशा ठिकाणी, निग्रह किं करिष्यति, निग्रह काय करणार. पुन्हा एकदा फक्त मराठी अर्थ वाचते. ज्ञानवान व्यक्ती देखील आपल्या प्रकृतीच्या अनुसार व्यवहार करते. सर्व सजीव आपल्या प्रकृतीच्या वळणावर जातात. असं असताना निग्रह काय करणार. आता ह्या 33व्या श्लोकापासून पुढे 43व्या श्लोकापर्यंत एक नवीन विषय विभाग सुरू झालेला आहे. त्या विषयाचं टायटल आहे, शीर्षक आहे, काम नियंत्रण आणि आत्मारामाचा वेध. काम भावना, काम हा जो विकार माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होतो, इच्छा, इच्छा म्हणजे अगदी पूर्ण झाली नाही तर बेचैन करणारी इच्छा जी असते त्याला काम असं म्हणतात. आणि अशा प्रकारचा काम विकार हा मनामध्ये असला आणि जर तो अनियंत्रित स्वरूपात असला, कंट्रोलमध्ये नसला, तर तुम्हाला सतत अस्वस्थ ठेवत असेल, तर तुम्ही आत्मारामाचा वेध घेऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला आत्मज्ञान हवं असेल तर पहिलं निष्काम होणं हे गरजेचं आहे. हा मुद्दा. आणि एक काम आला की बाकीचे कसे षड्रिपू तुमच्यावर हल्ला चढवतात ह्याचं वर्णन आणि त्यांच्यापासून कसा बचाव करायचा, त्याच्यासाठी कुठले कुठले उपाय आहेत, असं सगळं प्रबोधन करणारा हा विषय आहे. आता आपण परत 33व्या श्लोकाचा विचार करूया. आता मागचे आपण 31 आणि 32 बघितले. 31व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेला कर्मयोगाचा सिद्धांत जे लोक आचरणात आणतात ते कर्मबंधनातून मुक्त होतात असं सांगितलं. म्हणजे सिद्धांताचं आचरण झालं तर काय फळ मिळतं हे सांगितलं. आणि 32व्या मध्ये सांगितलं की दोषदृष्टीने जे हे सिद्धांत आचरत नाहीत ते जणू काही नष्टच होतात. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातच नुसते अडकतात असं नाही, तर अधिकाधिक नीच योनींना सुद्धा त्यांना जन्म येतो. असं नाही की माणसाच्या जन्माला आपण पुढचा इकडचं राहिलेलं काही पूर्ण करण्यासाठी, आणि योग्यांना सुद्धा पुढचे पुढचे जन्म येतात, पण त्यांची योग साधना ज्या टप्प्यावर असेल तिथून पुढची त्यांची साधना व्हावी ह्याच्यासाठी अनुकूल असे जन्म त्यांना पुढे मिळतात. पण जर कुठल्याही अविवेकाने जर तुम्ही वागला असाल जन्मभर तर तुमची अधोगती होते.
म्हणजे अपेक्षित नाहीये की तुम्ही कसेही बेबंद वागाल तर तुम्हाला पुढचा जन्म माणसाचाच येईल आणि पुन्हा एक संधी मिळेल. मग तुम्हाला त्याची शिक्षा घेण्यासाठी सुद्धा खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागून अधिकाधिक तुम्हाला पतन तुमचं घडेल आणि अधिकाधिक काळ त्या योनीत खितपत पडावं लागेल. तर आता आपल्याला असा प्रश्न पडतो की काही माणसं हा सिद्धांत ऐकतायत, आचरतायत आणि काही माणसं ऐकत नाहीयेत, आचरत नाही. मग असं का? जे आचरतायत ते का आचरतायत? आणि जे आचरत नाही ते का आचरत नाही? तर ह्याचं उत्तर दोन्ही प्रश्नांचं एकच आहे, की त्यांची त्यांची प्रकृती त्यांना तसं कर्म करायला लावते, तसंच ते वागतात. कारण जी प्रकृती घडलेली असते, त्याच्यानुसार सगळ्यांनाच कर्म करावं लागतं आणि अगदी ज्ञानवंतांना सुद्धा. म्हणजे ज्ञानवान हे त्याच्यामधून एक्सेप्शन आहे, असं नाही. रूल इज फॉर एव्हरीवन. म्हणजे की काय असते ही प्रकृती. तर आता इथे पुन्हा आपण पुनर्जन्माचा सिद्धांत मानतोच आहोत. गीता मानतेच आहे तो सिद्धांत. त्यामुळे आपल्या पूर्वजन्मामध्ये आपल्या हातून काही चांगली कर्म घडली आहेत, काही वाईट कर्म घडली आहेत. तर त्याचे सगळे संस्कार घेऊन आपण हा जन्म घेतलाय. त्यामुळे ते संस्कार जीवाच्या या जन्मामध्ये प्रकट होतात. त्याला म्हणतात प्रकृती. त्याला दुसरं साध्या सोप्या भाषेत आपण म्हणतो स्वभाव. त्याचा असा स्वभाव आहे. आणि आता इथे आपण मागे जर बघितलं याच अध्यायातले काही श्लोक, तर आपण बघितलं होतं की प्रकृती म्हणजे त्रिगुण. मग आता इथे आपण पुन्हा वेगळी डेफिनेशन करतोय का? असं वाटू शकेल, की तेव्हा तिथे त्रिगुणात्मक प्रकृती म्हणली होती. मग आता इथे आपण स्वभाव म्हणतोय. शेवटी काय आहे, त्रिगुणांचा खेळ तर आहेच. आपले जसे संस्कार असतील, ते समजा तामसी संस्कार जास्त असतील, तर आपल्या स्वभावामध्ये जे सत्व, रज, तम यांचं मिश्रण असणार असेल, त्याच्यात तमोगुण जास्त असेल. आपले जर रजोगुणी संस्कार जास्त असतील, तर आपला स्वभाव रजोगुणी असेल आणि सत्वगुणी असेल, आपण काही पूर्वी जास्त पुण्यकर्म केली असतील, काही साधना केली असेल आणि त्यात ती साधना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळाला असेल, तर आपल्या वासना सुद्धा चांगल्या असतील. आपल्याला सत्वगुण वाढलेला असेल आपला. त्यामुळे त्यांचं एकमेकांची नातं हे आहेच. म्हणजे या टोटली इंडिफरंट अशा दोन वेगळ्या डेफिनेशन्स समजायचं कारण नाही. पण प्रकृती म्हणजे त्रिगुण आणि प्रकृती म्हणजे स्वभाव. कारण स्वभाव बनण्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रमाणामध्ये त्या 3 गुणांना एकत्र यावंच लागतं. आता हा स्वभाव कशा-कशामुळे घडतो, ही प्रकृती कशा-कशामुळे घडते. जसं मागच्या जीवनातले मागचे आपले अनेक जन्म असतील, त्याचे संस्कार असतात. त्याची बीज रूपाने, वासना रूपाने ते आपल्या कारणदेहामध्ये असतात. हे तर असतंच. पण आत्ताचा जो आपला जन्म आहे, आपण कुठल्या आई-वडिलांच्या पोटी आलोय, ते आपल्यावर काय संस्कार करतात, कुठल्या शाळेमध्ये जातो, तिथे शिक्षक आपल्याला काय संस्कार करतात, आपली मित्रमंडळी कशी आहेत, आपण कुठे राहतो, ती सोसायटी कशी आहे, म्हणजे समाज. सोसायटी हा मी समाज या अर्थाने शब्द वापरते. कुठल्या समाजामध्ये आपण, कुठल्या धर्मामध्ये आपण आहोत, त्यानुरूप सुद्धा आपले संस्कार आणि आपला स्वभाव हा बनत जातो. आपण जे बघत, ऐकत, पाहत, अनुभवात मोठे होतो, त्या सगळ्यांच्या संस्कारांनी आपला स्वभाव बनतो. आपल्यावर आपल्या आई-वडिलांचा सगळ्यात जास्त प्रभाव असतो. कारण आपली जी संवेदनक्षम अशी बालपणाची जी वर्ष असतात, ती सगळी आपण त्यांच्या सान्निध्यात आणि शाळेत सुद्धा घडतो. म्हणजे मला डिस्टिंक्टली सांगू शकते मी, की माझ्या शाळेने माझ्यावर काय संस्कार केले आणि किती उत्तम संस्कारात मी वाढले, शाळेमध्ये सुद्धा आणि घरी. ही परमेश्वराची कृपा आहे. काहीतरी पूर्वजन्म, पूर्वसुकृत असणार म्हणून ही इतकी अनुकूल परिस्थिती मिळाली. तर हा जो स्वभाव घडतो परिस्थितीनुरूप, म्हणजे चालू जन्मातल्या परिस्थितीनुरूप, माणसानुरूप आणि मागच्या जन्मात घडलेला आपल्या हातून जे काही कर्म असतील त्यानुरूप जो स्वभाव बनतो तो प्रत्येक व्यक्तीचा भिन्न असतो. आणि व्यक्तिगत स्वभावाची हा जो भिन्न असणं आहे, हे ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत सुद्धा असतो. म्हणजे आपल्याला असं नाही म्हणता येणार, की सगळे ज्ञानी अगदी एकसारखेच वागतात किंवा त्यांनी एकसारखंच वागलं पाहिजे. हां, त्यांचं एम एकसारखंच असतं. त्यांची स्थिती एकच असते, पण ती त्यांच्या स्वभावानुरूप वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने त्यांच्या आचरणातून दिसते. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी पंडित सातवळेकरांनी जीवनमुक्ती विवेक या ग्रंथातला एक सुंदर श्लोक देऊन त्याचं छान विवरण केलेलं आहे. आपण तो श्लोक बघूया. कृष्णो भोगी शुकस्त्यागी राजानौ जनक राघवौ
वसिष्ठ कर्म करताच पंचैते ज्ञानिन स्मृताः. 5 ज्ञानी व्यक्तींची इथं लिस्ट केलेली आहे. कृष्ण, शुक, राजा जनक आणि राजा राम, वसिष्ठ असे 5 ज्ञानी आहेत. त्याच्यात ते प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे बघा. कृष्ण हा भोगी आहे. सगळ्या प्रकारचे भोग त्यांनी आपल्या आयुष्यात भोगलेले आहेत. आणि बरोबर त्याची जोडी कुणाशी लागली, शुकशी. त्याच्यानंतर शुक. शुक जन्मजात वैराग्य संपन्न, कुठल्याही भोगाविषयी कधीच आकर्षण नाही, त्याच्या वाटेलाच गेलेले नाहीत ते. पण तरीही दोघांचीही गणना ज्ञानीमध्येच आहे. असं नाही म्हणत की कृष्ण भोगी होता म्हणून तो ज्ञानी नाहीये. नाही, कृष्ण जितका ज्ञानी आहे तितकाच शुकही ज्ञानी आहे. आणि राजा जनक आणि राम हे तर राजेच होते. म्हणजे त्यांनी राजोपभोग सगळे उपभोगलेले आहेत, राज्यकारभार केलेला आहे. आपल्याला मागे ह्याच अध्यायामध्ये श्लोक केलेला आहे ना, कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः. जनक इत्यादी राजांची थोरगी कशात ते, त्यांनी आपलं कर्म पार पाडून सुद्धा आत्मज्ञानापर्यंत ते पोचले. मी राज्यकारभार करतोय, मी एवढा बिझी आहे, मला कुठे आत्मज्ञानासाठी वेळ आहे, असं नाही त्यांनी कधी म्हटलं. किंवा झालं मला आता आत्मज्ञान, आता मी कशाला राज्यकारभार करू, असंही नाही म्हटलं. त्यांची प्रकृती राज्यकारभाराच्या दृष्टीने घडलेली होती. त्यांनी राज्यकारभारही केला आणि आत्मज्ञानाच्या स्थितीतही राहिले. एकाच वेळी या दोन्ही गोष्टी केल्या. वसिष्ठ ऋषी, वसिष्ठ हे रामाचे पुरोहित होते आणि रामाला किंवा दशरथाला, रघुकुलातल्या राजांना योग्य ते सल्ले देणं आणि त्यांचं पौरोहित्य करणं हे त्यांचं काम त्यांनी निष्ठेने केलं. आणि रामाला त्यांनी जो आध्यात्मिक उपदेश केलेला आहे तो योग वासिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये फार सुंदर मांडलेला आहे. आणि याच्यावरून ते किती ज्ञानी होते हे आपल्याला कळू शकतं. ह्या 5ही जणांच्या प्रकृती भिन्न होत्या, तरीही हे सर्व ज्ञानी होते आणि आपापल्या क्षेत्रामध्ये ते आपापलं कार्य उत्तम करत होते आणि तरीही ते आपापल्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवून होते. हे महत्वाचं. आपल्याला आता या पुढच्या ह्याच्यामध्ये नियंत्रण कसं ठेवायचं प्रकृतीवर हे बघायचं. कारण जर त्यांनी ते नियंत्रण ठेवलं नसतं आपल्या स्वभावावर, तर त्यांची गणना आज ज्ञानीमध्ये झालीच नसती. ते ज्ञानी का आहेत, त्या पदाला का पोचलेले आहेत, तर त्यांनी आपापली प्रकृती सांभाळून कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे. म्हणून इथे जे म्हटलेले आहे ज्ञानवान अपि, तर इथे ज्ञानवान या शब्दांनी 2 प्रकारचे ज्ञानवान घ्यायचे. एक तर हे आता जे आपण कृष्ण, शुक, राजा जनक वगैरे जे बघितले त्यांचे पूर्ण पुरुष आहेत, ते पूर्ण ज्ञानामध्ये अगदी स्थिरावलेली मंडळी आहेत, असा एक गट. आणि दुसरा जो गट आहे तो ज्ञानमार्गासाठी खूप धडपडतो, ज्ञानमार्गावरती आहे, त्यांनी पुष्कळ साधना केलेली आहे, पण ते अजून पूर्णत्वाला पोहोचलेले नाही, थोडे अलीकडे, असा दुसरा गट. आता आपण पहिल्या गटाचा विचार करू. पूर्ण ज्ञानी पुरुष सुद्धा आपल्या प्रकृतीप्रमाणे वागतात. म्हणजे काय, तर ज्ञानाच्या अवस्थेचा जेव्हा विकास घडतो, एकदम काही कोणी पूर्ण ज्ञानी होत नाही, टप्प्याटप्प्याने पुढे जात जात ज्ञानाच्या पूर्णावस्थेला ही मंडळी पोचतात, तेव्हा त्यांच्या अंतःकरणातल्या गुणांचा सुद्धा विकास होत जातो. आणि मग आपण चैतन्य स्वरूप आहोत, आपण म्हणजे शरीर नाही, हा त्यांचा अनुभव, एकदा त्या अनुभवामध्ये ते स्थित झाले की त्याचं स्वतःकडे शरीर म्हणून बघत नाही, तसं दुसऱ्यांच्याकडे सुद्धा शरीर म्हणून बघत नाही, ते दुसऱ्यांच्याकडे सुद्धा चैतन्य म्हणूनच बघतात. म्हणजे शरीर प्रकृतीवर स्वतःच्या किंवा इतरांच्या त्यांचं लक्षच जात नाही. मग अशा अवस्थेतल्या ज्ञानी व्यक्तीच्या बाबतीत हे जे स्टेटमेंट केलेलं आहे की ज्ञानवान व्यक्ती देखील आपल्या प्रकृतीनुसार वागतात, त्याचा अर्थ कसा होणार की ते आपल्या दैवी प्रकृतीनुसार चांगलंच वर्तन करणार, ते अयोग्य वर्तन करण्याच्या अवस्थेला कधीच पोचू शकत नाही. आपल्या दैवी प्रकृतीच्या विपरीत ते वागूच शकत नाही आणि उपभोगाच्या पातळीवर येऊन त्या दृष्टीने जगाकडे ते पाहू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी याला छान म्हटलंय की एकदा ऊसाची साखर झाली की पुन्हा त्याचा ऊस होणं शक्य आहे का, नाही. तसे हे ज्ञानी असतात की त्यांची आता साखर झाली आहे, ते आता कायमचेच गोडवा त्यांचा तसाच राहणार, त्यांची परिपूर्णता तशीच राहणार. मग बाकीचे त्यांच्याशी कसेही वागू देत, ते त्यांच्याच पद्धतीने त्यांच्या स्वभावाला अनुकूल असेच वागणार. हा झाला पहिला अर्थ.
ज्ञानवानची जी आपली पहिली कॅटेगरी होती की पूर्ण ज्ञानी पुरुष. आता दुसरी कॅटेगरी काय होती की जे ज्ञानमार्गात प्रगत आहेत पण अजून पूर्ण ज्ञानी झालेले नाही. मग आपण पहिल्यांदाच मान्य केलं की ज्ञान ही स्थिती विकसित होत जाते. हे एकदा आपण ठरवलं म्हणजे आपल्याला ऍक्सेप्ट झालं की अंतिम परिपूर्णता प्राप्त झालेली नाही, पण त्याच्या अगदी जवळ पोचलेल्या अशा व्यक्ती आहेत आणि त्यांना ज्ञानीही म्हणावं लागतं कारण त्या खरोखरच ज्ञानी आहेत, फक्त ते पूर्ण सेटल्ड नाही. मग आता ह्यांचं सुद्धा आपल्या अंतःकरणावरती आपल्या मनात ते रागद्वेष याच्यावरती पुरेसं नियंत्रण असतं आणि त्यांचं जे वैराग्य असतं त्याला वशीकार वैराग्य असं म्हणतात. त्यांनी खूप धडपड करून ते वैराग्य सांभाळून ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टी नियंत्रणाखाली ठेवलेल्या आहेत. पण क्वचित प्रसंगी कधी कधी ते शारीरिक पातळीवरती येतात आणि कधी कधी त्यांच्या हातून अशा गोष्टी घडतात की त्यांच्या ज्ञानाला त्या शोभत नाहीत किंवा अरे हा एवढा ज्ञानी आणि हा कसा असा वागला असं वाटू शकेल अशा पद्धतीने त्यांच्याकडून क्वचित वागलं जातं. उत्तम उदाहरण म्हणजे विश्वामित्र ऋषी. त्यांनी प्रचंड तप केलं, पण जेव्हा इंद्राने मेनकेला पाठवलं तेव्हा मेनकेच्या सौंदर्याला बळी पडले ते आणि त्यांचं तपोभंग झाला. आता म्हणजे ते पूर्ण ज्ञानी नव्हते हे त्याचं लक्षण की ज्या अर्थी तपोभंग झाला आणि त्याच्यातून ते बाहेर पडले याचाच अर्थ ते पूर्ण ज्ञानी नव्हते. मग आता कुठे बरं कमी पडले असतील ते? त्यांची तपाची पद्धत चुकली होती का त्यांचे ज्ञानाचे विचार थोडे कमी पडले होते का काय झालं होतं नेमकं? कुठे मागे पडले ते? तर त्यांची तपाची पद्धतही चांगली होती. कडकडीत तपाचरण त्यांचं होतं. ज्ञानविचारात सुद्धा ते कुठेही मागे नव्हते. पण तप करण्याची त्यांचं जे इंटेन्शन होतं किंवा पर्पज होता, उद्दिष्ट होतं, ते विकारयुक्त होतं. कशासाठी करत होते ते तप माहितीये तुम्हाला? वसिष्ठांची स्पर्धा करण्याची त्यांना अत्यंत खुमखुमी होती. मला वसिष्ठ ऋषींच्या पुढे जायचंय किंवा निदान त्यांच्या बरोबरीने जायचंय असा त्यांचा अट्टाहास होता. विश्वामित्र हे राजा होते, अत्यंत सामर्थ्यवान होते, पण त्यांना ऋषी आणि त्यांना ब्रह्मर्षी ही जी पदवी वसिष्ठांना होती ती मला मिळवायची आहे अशा ते हट्टाला पेटलेले होते. तपासाठी तप नव्हतं, वसिष्ठांची बरोबरी करून मला स्वतःला सिद्ध करायचंय त्यात मीपणा होता, अहंकार त्यांचा शिल्लक होता अजून. आणि हा जो स्पर्धात्मक भाव हा विकार बाळगून ते तप करत होते. आणि म्हणून एक जरी विकार तुम्ही जर मनामध्ये ठेवला किंवा तुमच्या शिल्लक राहिला, त्याला तुम्ही थारा दिला, तर बाकीचे विकार जे असतात ते कधी हळूच त्याच्या सहाय्याने तुमच्या मनावर कब्जा करतील हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. जेव्हा ते विकार हल्ला करून फार तुम्हाला नामोहरम करून खाली पाडतात तेव्हा कळतं की अरे हे असं झालं. तसं विश्वामित्रांचं झालं होतं आणि म्हणून आपल्याला पुढे हे जो काम नियंत्रण हे पुढे सांगणार आहे की कामाच्या आधाराने सगळे 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 आपल्या मनामध्ये गुपचूप बाहेर दबा धरून बसलेले असतात, योग्य संधीची वाट पाहत असतात. ती संधी मिळाली नाही मिळाली की ते तुमच्यावर हल्ला चढवतातच. म्हणून अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्याला आत्मज्ञानाच्या मार्गावर जायचंय त्याला अत्यंत सावध राहायला लागतं, अत्यंत सावध. कठोपनिषदात तर म्हणलंय की तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखी ही गोष्ट आहे. ती जितकी अवघड आहे तितकीच ही गोष्ट अवघड आहे. तर योगामधून आत्मतत्वाचा अनुभव घेतलेल्या ज्या व्यक्ती आपण पूर्ण ज्ञानी, त्यांचं ज्ञान पूर्ण विकसित झालेलं आहे, त्या सुद्धा विरागी असतात. त्यांचं वैराग्य असतं त्याला परवैराग्य म्हणतात, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं वैराग्य. मग त्यांच्या वैराग्यात आणि या थोडं अपूर्णावस्थेत असलेल्या ज्ञानींच्या वैराग्यामध्ये काय फरक असतो नेमका? तर जे अपूर्ण अवस्थेमधले ज्ञानी असतात त्यांच्या मनामध्ये ज्या विषयांबद्दलच्या आवडीनावडी असतात त्या नियंत्रणाखाली असतात, नो डाऊट. पण त्या एखाद्या बीजामधल्या असलेल्या अंकुराप्रमाणे ते सुप्त छुप्या असतात, ते शून्य नसतात. त्या असतात, फक्त त्या प्रकट झालेल्या नसतात आणि त्या कधीही प्रकट होण्याचा धोका असतो जर सांभाळलं नाही तर. योग्य परिस्थिती मिळाली की ते बीज अंकुरू शकतं, जसं विश्वामित्रांचं झालं. पण पूर्ण ज्ञानी व्यक्तीच्या बाबतीमध्ये मात्र ही जी विषयांची आवड असते ती भाजलेल्या बी प्रमाणे असते, त्यातून कधीही आसक्तीचा कोंब फुटत नाही.
अर्थातच ज्ञानी व्यक्तींना काहीच आवडीनावडी नसतात असा एक गैरसमज आहे. तो गैरसमजच आहे. म्हणजे त्यांनाही आवडीनावडी असतात, पण त्याचं आसक्तीत रूपांतर होत नाही आणि ते कधीही धर्मबाह्य अशा शारीरिक पातळीवर उतरत नाही. त्यांचं जे वैषयिक आवड-नावड जी असते ते. हा 2 ज्ञानवान व्यक्तींच्या वैराग्यामधला आणि त्यांच्या नियंत्रणामधला फरक आहे. आता हे झालं 2 ज्ञानींच्या मधली कंपॅरिझन. आता आपल्याला बघायची आहे ज्ञानी आणि इतर. तर इतरांमध्ये कोण येतं ते पहिले ज्ञानींपासून सुरुवात करू. ज्ञानवान आणि इतरांमध्ये काय फरक आहे तो बघायचा आहे आपल्याला. जे ज्ञानवान असतात ते क्वचितच कधीतरी काल्पनिक पातळीवरती जातात, क्वचितच. म्हणजे एखाद्या ज्ञानवंताला वाटू शकतं की आज मला बटाटे वडा खावासा वाटतोय, हरकत नाही त्यांनी खाल्लं तर. आता दुसरं, जे साधारण असतात म्हणजे ज्ञानी नसतात ते वारंवार या उपभोगात्मक प्रवृत्तीकडे वळतात. आता हे साधकांच्या बाबतीत साधारण साधक म्हटलं मी. आता जे साधक पण असतात आणि साधारण माणसं असतात की जी अजून अध्यात्म मार्गावरतीच नाहीये, ती कायम त्या कामनिक प्रकृतीलाच धरून राहतात आणि त्यात त्यांना काही चूक आहे असंही वाटत नाही. आणि आता चौथी कॅटेगरी जी आहे ती फारच भयंकर आहे की ते साधक तर नसतातच, म्हणजे साधारण पण असतात, पण ते बाधक असतात. त्यांच्या वागणुकीने इतरांना त्रास होतो. ते मात्र काय करतात, ह्या कामनिक प्रकृतीचा अतिरेक करतात आणि कायम अधर्म आणि अनितीमध्येच राहतात. आणि हे खरे पापाला प्रवृत्त झालेले लोक. पण जर ज्ञानाच्या प्रवृत्तीची दिशा आपण सोडली तर माणूस याच दिशेने जायला लागतो. म्हणून ही शक्यता सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की एकदाच केलं तर काय होतं, करा, पण करताना ही भूमिका लक्षात ठेवा की ह्याचं आपण कुठे चाललोय. आपल्या मनातली त्याच्या ते करत असतानाची अस्वस्थता किंवा स्वस्थता किती आहे. मी बटाटे वडा खाऊन तिथेच सोडला की मी तो बटाटे वडा मनात रेंगाळत ठेवला तर काय झालं, हे आपल्याला तपासून पाहण्याची गरज आहे. आणि अगदी ज्ञानवानाच्या म्हणजे अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या ज्ञानवानाला सुद्धा हा सावधपणा बाळगायला पाहिजे, त्याची गरज आहे. हे आपल्याला या श्लोकात सांगतात. आता इथे जर म्हटलंय की श्लोकाचा पहिली सदृशम चेष्टते स्वस्याः प्रकृतेर ज्ञानवानपि. म्हणजे ज्ञानवान अपि स्वस्याः प्रकृतेः सदृशम चेष्टते. ज्ञानवान व्यक्ती सुद्धा आपल्या प्रकृतीच्या अनुसार व्यवहार करते. भूतानी प्रकृतीनी अंती. ज्ञानीच काय, सगळेच लोक आपल्या प्रकृतीप्रमाणेच वागत असतात. मग तिथे निग्रह कशाचा करणार, कोण कशाचा निग्रह करणार. आता ऐकताना जर असं वाटेल आपल्याला म्हणजे काय, मग बलवान प्रकृती पुढे कोणाचं काही चालणार नाही, मग काही निग्रह वगैरे करण्याचा उपयोग नाही, असा सूर आहे का, असा वाटू शकतो की अगतिक आहोत आपण. प्रकृती नाचवेल तसं नाचण्यापलीकडे आपल्याला काही रोलच नाहीये. असा पराभवाचा किंवा अगतिकतेचा सूर नाहीये बरं का इथे. कारण ह्या संपूर्ण श्लोकमालिकेत आता कुठली आपलं 33 ते पुढे 43 मध्ये उपभोग प्रवृत्तीचं नियंत्रण कसं करायचं आणि ज्ञानस्थितीकडे नेटाने वाटचाल कशी करायची ह्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. मग इथे हे म्हणण्यामागे फक्त एक सावधतेचा इशारा केलेला आहे आणि वास्तवाचा भाग आणून द्यायचा प्रयत्न केलाय की तुम्ही गाफील राहू नका. साधकाचा ज्ञानप्राप्तीचा मार्ग हा काल्पनिक, मनोराज्य अशा स्वरूपाचा नको. त्याला वास्तवाची जोड पाहिजे. वास्तवात काय काय घडू शकतं, कुठले चढ उतार या मार्गावर येऊ शकतात, कुठली संकट अडथळे येऊ शकतात, ते कसे पार करायचे हे त्याला नीट कळावं. हे ह्या सगळ्या सांगण्यामागचा उद्दिष्ट आहे. आणि हे स्टेटमेंट करताना मुळातली प्रकृती ही साधारणपणे ज्ञानाच्या दृष्टीने कमी विकसित आणि उपभोगामध्ये रमणारी अशी असते. हे एक गृहीत धरून हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि ती ज्ञानमार्गावरच्या माणसाला विकसित करता येते. त्यांनी ती विकसित करण्याचे मार्गही सांगितलेले. हा बघितला आपण आता दोन ज्ञानींच्या प्रकारांमधलं कंपॅरिझन झाली आणि ज्ञानवान आणि इतरांमध्ये काय फरक आहे हेही बघितलं. आता या श्लोकामधला दुसरा एक शब्द बघायचा आहे तो म्हणजे निग्रह. इथे निग्रह हा शब्द हट्ट, बळजबरी अशा अर्थाने आलेला आहे.
विनोबांच्या समश्लोकामध्ये आपण त्याला बलात्कार असं बळानी बळजबरी करून ओढून ताणून काय म्हटलं, स्वभाव वशही भूते बलात्कार निरर्थक. तिथे बळजबरी करून काही उपयोग नाहीये असं सांगायचंय. म्हणजे हट्टानी कर्म थांबवणं किंवा हट्टानी आपल्या प्रकृती विरुद्ध कर्म करणं असा निग्रह करता येत नाही. म्हणून निग्रह किंकरिष्यती ह्या वाक्यानी अर्जुनाला सुद्धा जागा करायचा प्रयत्न केलाय. कारण अर्जुन हा युद्धनिवृत्त होण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून त्याला भगवंत सांगू इच्छितात की तुझ्यात एक क्षात्र प्रकृती विकसित झालेली आहे आणि त्या प्रकृती धर्मानुसार तुला युद्ध करावंच लागेल. एखाद्या भावनेच्या आहारी जाऊन तू युद्धच सोडून देशील, तुझं युद्ध करण्याची कर्म प्रवृत्ती दाबून टाकशील तर ती काहीच वेळा करता दाबली जाईल, पुन्हा ती उफाळून वर येणारच आहे. विनोबा भावे गमतीने असं म्हणतात की हा जर खरंच अरण्यात गेला असता तो काय तिथे स्वस्थ योग ध्यान लावून बसू शकला असता का? तिथे त्यांनी हरण मारली असती. कारण क्षात्र धर्म हा त्याच्या स्वभावामध्ये एवढा रोमारोमात भिनलेला होता की त्याच्याशिवाय तो स्वस्थच बसू शकला नसता. आणि म्हणून तुझी जी वृत्ती आहे ती तू कंट्रोल करून योग्य मार्गाला लावू शकतोस. योग्य कर्तव्य कर्मामध्ये तू त्याचं नियोजन करू शकशील, पण ती तू दाबून टाकू शकणार नाहीस. हे निग्रह किंकरिष्यती यांनी असं या वाक्याने श्रीकृष्णाला अर्जुनाला सुचवायचंय किंवा लक्षात आणून द्यायचंय. आता इथे जे वाक्य मांडलेलं आहे की ज्ञानी पुरुष प्रकृतीनुसारच वागतात, हे विधान गीतेने मोठ्या निर्भयतेने केलेलं आहे. मग अशी मी तसं म्हणलं तसं की ज्ञानी ज्ञानी व्यक्तींना काहीच आवडी नसतात असं असतं का? त्यांनाही आवडीनिवडी असतात, नावडी असतात, पण त्या कंट्रोलमध्ये असतात. ज्या पदार्थाची चव गोड लागते सगळ्यांना ती ज्ञानी नाही गोडच लागते आणि तिखट पदार्थाची चव त्यालाही तिखटच लागते. ज्ञानी म्हणून तो काही त्याला कुठल्या चवीच त्याला कळत नाही आणि तो पूर्ण अरसिक माणूस आहे असं काही ज्ञानी व्यक्तीचं चित्र गीतेला किंवा गीताकारांना अजिबात मनामध्ये नाहीये असं सांगायचं. आपण जर बघितलं भगवान श्रीकृष्ण किती रसिक होते, अर्जुनही रसज्ञ होता. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की श्रीकृष्ण हा एका उदार सुग्रणी सारखा आहे. तो उत्तमोत्तम पदार्थ बनवतोय आणि सढळ हस्तानी आपल्याला वाढतोय अशी ही सुगरण आहे. आणि त्या सुगरणीच्या पदार्थांना दाद देणारा असा रसज्ञ असा अर्जुन आहे. आणि त्यामुळे त्याला ते पोटभर जेव घालतायत आणि तो आडवा हात मारतोय याच्यात काय नवल. असे दृष्टांत देणारे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा रसिकच होते. त्यांनाही एकदा मांडे खायची इच्छा झालीच होती ना. शेवटी माणसाच्या जन्माला आलेले आहेत, कुठली तरी इच्छा कधीतरी होणारच. म्हणून काही त्यांचा ज्ञानवान असणं हे कमी होत नाही. पण एरवी रसिक असलेले ज्ञानेश्वर महाराज जेव्हा विषय सुखांच्या आकर्षणामध्ये रमण्याबाबत जेव्हा सावधानतेचे इशारे देतात तेव्हा ते किती स्पष्टपणे बोलतात ते आता ह्या आपण ओव्यामधून बघू. ह्या श्लोकावरच्या ओव्या आहेत 202 ते 209. म्हणून इंद्रिये ये एके जाणते मिही पुरुखे लाळावी ना कौतुके आदी करुनी. म्हणून ही इंद्रिये एकाही जाणत्या पुरुषाने हौस मौज रंजन इत्यादी निमित्तांनी लाडावून ठेवू नयेत. ते म्हणतात की ज्ञानी पुरुष सुद्धा आपल्या प्रकृतीनुसारच वागतायत. हे जरी खरं असलं तरी त्यांची देखील इंद्रिय आणि विषय यांच्या आकर्षणाबाबत त्यांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे की रसिकत्वाची मर्यादा सोडून आसक्तीमध्ये कधी जात नाहीत ना, ह्याच्याकडे लक्ष त्यांनी ठेवलं पाहिजे. म्हणून जाऊ देत एखाद्या वेळेला करू, काय होतं तेवढं, असं असं लाईटली घेऊ नका. आदी करुणी लाळावी ना कौतुके आदी करुणी, म्हणजे आदी करुणी या शब्दाचा अर्थ थोडंसं कौतुक एखाद्या दिवशी चालतं, अशा प्रकारची कारणं देऊन इंद्रियांचे लाड करू नका. आणि आदी करुणीचा दुसरा अर्थ आहे की आधीपासूनच त्यांना इंद्रियांचा स्तोम वाजून आम्हाला असं असंच लागतं, हं अगदी गरम चहा लागतो, चहाचं टेम्परेचर खाली आलं की आमचं टेम्परेचर वाढतं डोक्याचं, असं नको. ठीक आहे गरम चहा लागतो तर गरम प्या, पण एखाद्या वेळेला काही कारणाने थोडा खाली गेला तर त्याच्यावरून तडतड करू नये.
हे सांगायचंय. म्हणजे तुम्हाला अमुक एक हवं असं म्हणायला हरकत नाही, हवंच आणि जर ते मिळालं नाही तर मी तडफडतो किंवा माझं काहीतरी माझं अगदी डोक्यात जातं ती गोष्ट, या लेव्हलला जायला अलाउड नाही. तर तुम्ही इंद्रियांचं कौतुक करताय असा त्याचा अर्थ होईल. आता पुढे इंद्रियांचं कौतुक करणं हे कसं आहे, याला वेगळ्या वेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. हा दा सरपेसी खेळो येईल, की व्याघ्र संसर्गू सिद्धी जाईल, सांगे हळाहळ जिरेल, सेविलिया काही. एकाच ओवीमध्ये 3 वेगळ्या वेगळ्या उपमा दिल्या. अरे सांग पाहू, सर्पाशी खेळता येईल की वाघाशी सोबत जमेल, की हालाहाल विष पिऊन जिरवता येईल. म्हणजे जे वाईट आहे ते वाईटच आहे, ते तुम्ही लाईटली घेऊ शकत नाही. हा सर्पच आहे, मी खेळतो त्याच्याशी, किंवा मला सोबतीला कोणी नाही मग मी वाघालाच घेऊन सोबतीला अरण्याला जातो. वेडेपणा आहे. तुम्ही कशाची निवड करताय याच्याबद्दल सावध राहा. पुढे देखे खेळता अग्नी लाविला, मग तो न सावरे जैसा उधवला. उधवला म्हणजे भडकला. तैसा इंद्रिया लळा दिधला, भला नोहे. हे पहा, आधी गमती गमतीत अग्नी लावला, अग्नी पेटवला आणि मग तो भडकला की आटोक्यात राहत नाही. तसंच इंद्रियांचे लाड केले म्हणजे मोठेच संकट उद्भवते. कारण एकदा लाड केलं आणि लाडांची सवय लागली की इंद्रिय मग तुम्हाला सारखंच मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, आत्ताच पाहिजे, मगच पाहिजे, हे सुरूच होतं त्यांचं. मग ते कंट्रोलमध्ये राहत नाही. एरवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी. खरोखरच अर्जुना, हा देह जर पराधीन आहे तर आपण याच्याकरता नाना तऱ्हेचे भोग का म्हणून गोळा करावेत. इथे जे आता जे वरचं अग्नीपर्यंतची जी उदाहरणं होती ना, सर्प, वाघ, नंतर हळाहळ विष आणि अग्नी, ह्यांच्या बाबतीत एक आपण मराठीत एक म्हणे बघा, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. माहितीये तुम्हाला म्हण, की ज्याच्या जवळ जाऊ नये असं सांगितलं, त्याच्या जवळ जर तुम्ही गेलात तर तुमच्या कधी प्राणावर बेतेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यापासून 4 हात दूर असण्यामध्ये शहाणपणा आहे. आणि इथे आता या ह्याच्यात पुन्हा शरीर बुद्धीवर असण्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की किती तुम्ही शरीराच्या आगे मागे कराल, किती त्याची कौतुक पुरवाल, ते पराधीन आहे. पराधीन का म्हटलंय शरीराला? कारण ते सर्वस्वी प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्ध भोगण्यासाठी तुम्हाला मिळालेलं साधन आहे. प्रारब्धामध्ये जशी सुख दुःख उभी राहतील ते सगळे भोग शरीराला भोगण्या वाचून काहीही गत्यंतर नाही, त्याच्यातून त्याची सुटका नाही. म्हणून त्याला पराधीन म्हटलंय. ते गदिमांचं गाणं आहे ना गीत रामायणातलं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. दोष असलाच तर पूर्वसुकृताचा आहे. पुढे आहे ते फार सुंदर गाणं आहे. म्हणजे आध्यात्मिकच काव्य आहे ते, की हा सगळा पूर्वसंचिताचाच खेळ चाललेला आहे वगैरे वगैरे. फार सुंदर वर्णन आहे त्याच्यामध्ये. तर इथे काय म्हणतात ते, की देह पराधीन आहे आणि प्रारब्ध भोगण्यासाठी आलेला आहे, तर त्याची कौतुक किती करायची, त्याच्याकरता किती वेगळे वेगळे भोग म्हणून तुम्ही आणून देणार. आपण सायासे करुनी बहुते, सकळही समृद्धी जाते, उदो असतू या देहाते, प्रतिपाळावे का. अनेक प्रकारचे कष्ट सोसून नाना प्रकारचे विषय संपादन करावे आणि रात्रंदिवस त्या विषयांनी आपण या शरीराची भर का करावी. इथे उदो असतू हा जो शब्द आहे त्याचे 2 अर्थ आहेत. एक तर उदो म्हणजे उदय आणि अस्त म्हणजे संध्याकाळ. तर सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळपर्यंत सूर्य मावळेपर्यंत आपण काय करतो, तर देहाचे चोचले पुरवतो. देहाला हे हवं, देहाला हे ते नको, हेच बघतो आणि देहाचे लाड पुरवण्यात अख्खा दिवस, आणि असे दिवसचे दिवस म्हणजे अख्खं आपलं आयुष्य आपण देहाची कोड कौतुक पुरवण्यामध्येच घालवतो आहोत. हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे की ज्या देहाला उदय आणि अस्त आहे, म्हणजे जो देह जन्माला आलेला आहे तो कधीतरी नाशही पावणार आहे, म्हणजे जो नाशवंत आहे, त्या अशाश्वत अशा देहाच्या आगे मागे करत त्याला त्याचे लाडकोड पुरवत आपण आपलं आयुष्य का वाया घालवावं. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेणे स्वधर्मू सांडूनी देहतो ओखावे काही.
सर्व परींनी शिणून आणि नानाविध संपत्ती मिळवून आणि असे करताना स्वधर्मालाही विसरून या शरीराला कशा करता पुष्ट करावे? स्वधर्मालाही विसरून. त्यातला स्वधर्म हा शब्द खूप महत्वाचा आहे. स्वधर्म म्हणजे आपण ज्या त्या परिस्थितीमध्ये जे ते करणं योग्य आहे, आपण ज्या भूमिकेमध्ये असू त्यानुसार, हे तर बरोबरच आहे. आणि जेव्हा आपण देहाच्या लाडकोड पुरवण्याच्या अति मागे मागे जातो की नाही, तेव्हा हा स्वधर्म आपल्या हातून विसरला जाऊ शकतो. की वास्तविक मी अमुक अमुक करणं अपेक्षित आहे, पण माझी आवड सांभाळण्याच्या भरात मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ जो आपण दुसऱ्या अध्यायात बघितला होता, स्वविषयक धर्म. स्व म्हणजे आत्मा. आत्मभान आपलं सतत जागं ठेवणं किंवा आत्मचैतन्यामध्ये एकरूप होणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं, हा आपला मनुष्याचा, प्रत्येक मनुष्याचा स्वधर्म आहे. जर आपण देहाच्याच चोचले पुरवण्याच्या मागे लागलो, तर आपण एवढं मोठं प्रचंड ध्येय कसं काय गाठू शकू? त्या स्वधर्माचा विचार करायला सुद्धा आपल्याला वेळ उरणार नाही. आचार तर खूपच दूर राहिला, असं म्हणायचं. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के दिवसावा, शिणू आपुला. अहो, हे तर पंचभौतिक आहे. हे म्हणजे हे शरीर. हे शरीर तर पाच भूतांचा मेळावा आहे आणि अखेर ते पंचभूतातच विरून जाणार. मग ते असं पंचत्वाला गेल्यानंतर आपल्या सर्व श्रमाचं फळ आपल्याला कुठे मिळणार? देह हा टेम्पररी आहे आणि तो आपल्याला साधन म्हणून मिळालेला आहे. आणि साधनालाच जर आपण साध्य मानलं, तर साधन लयाला गेल्यानंतर आपल्या हाती काहीच नाही उरणार. कारण साधनालाच साध्य मानलं. साधनाचा उपयोग साध्य मिळवण्यासाठी करायचा होता, हीच गोष्ट विसरली, असं त्यांना म्हणायचं. आणि म्हणून शेवटच्या ओवीमध्ये म्हणतात, म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवण, या लागी एथ अंतःकरण देयावे ना. म्हणून केवळ शरीर पोषण करणे हे तर उघड उघड आत्मघातकीपणाचे आहे. त्यास्तव अर्जुना, केवळ पिंड पोषणाकडे अंतःकरण लावू नये. देहाचं पालन करायला लागेल, पालन पोषण करायला हवं. कारण शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्म साधायचा असेल तर त्याचं साधन हे देह आहे. त्यामुळे ते साधन उत्तम असेल तर आपण धर्म चांगल्या पद्धतीने नेटाने करू शकतो. ते तेवढ्या पुरेसं देहाचं भरण पोषण, निगा राखणं हे सगळं करणं योग्यच आहे. पण सदा सर्व काळ अंतःकरण त्याच्यामध्येच गुंतून ठेवलंय की तेवढं लक्ष देणं आवश्यक आहे, तेवढं दे, पण त्याच्याच सुखामध्ये गुंतू नकोस, असा महत्वाचा इशारा किती विविध पद्धतीने वेगवेगळ्या उपमा देऊन ज्ञानेश्वरांनी याच्यावरचे विवरण केलेले आहे. 33व्या आपण हा परत 33वा श्लोक एकदा म्हणूया. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति, ज्ञानी हि वागतो त्याच्या स्वभावास धरून, स्वभाववश ही भूते बलात्कार निरर्थक. इथे आपली पुढचा जो सगळा विषय हाताळायचा आहे त्याची मनोभूमिका तयार करण्याचं काम या श्लोकांनी केलेलं आहे. की स्वभाव असतो आणि तो कोणाला चुकलेला नाही, पण त्याच्यावर विजय कसा मिळवायचा, की त्याच्यात किती गुंतून पडायचं का त्याच्यावर जायचं, हे तुमच्या हातात आहे. म्हणून तुम्ही अट्टाहास करू नका, पण वळण लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. स्वभावाच्या विरुद्ध वागण्याचा एकदम म्हणजे आपल्याला स्वभाव आपला ओळखा. हे का सांगितलंय? स्वभाव जर आपल्याला ओळखला तर त्याला कसं वळण लावायचंय आपल्याला कळेल. पण काय करायचंय त्याच्या आधी आपण कुठे आहोत हे तर आपल्याला माहिती पाहिजे ना. जिथे आहोत तिथून पुढे आपली वाटचाल सुरू होणार आहे. कशात नाही काही आणि चालले निघाले एकदम एव्हरेस्ट जिंकायला, असं तर नाही ना होऊ शकत. आधी चालायला पाहिजे, मग टेकड्या चढायला पाहिजे, मग एखादी छोटा ट्रेक केला पाहिजे, मग मोठा ट्रेक केला पाहिजे, मग असं करत करत जायचंय. तेव्हा तुमची काय शरीराची, तुमच्या स्वभावाची काय धाटणी आहे, त्याच्यात काय करायला हवंय हे समजून घ्या. म्हणून स्वभावाविषयी एवढं सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा श्लोक वाचू आणि त्याचा पहिला अन्वय अर्थ एवढं आपलं आज होऊ शकतं. 34वा.
इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ ज्ञा इंद्रिये सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोरची. अन्वय अर्थ आणि पदच्छेद करूया. इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोः न वशम आगच्छेत तौ हि अस्य परिपंथिनौ. इंद्रियस्य अर्थे प्रत्येक इंद्रियाचे त्याच्या विषयात रागद्वेषौ व्यवस्थितौ प्रीती आणि द्वेष प्रीती आणि तिटकारा स्थित असतात. प्रत्येक इंद्रियाचे त्याच्या विषयात प्रीती आणि द्वेष स्थित असतात. तयोः वशम न आगच्छेत त्यांच्या अधीन होऊ नये. ही कारण अस्य तौ ह्याचे ते याचे म्हणजे कुठे असे कल्याण मार्गावरचे परिपंथीनौ वाटमारे आहे. परिपंथीन असा शब्द आहे. परिपंथी म्हणजे लुटारू. परत एकदा नुसता अर्थ वाचूया. प्रत्येक इंद्रियाचे त्याच्या विषयात प्रीती आणि द्वेष स्थित असतात. त्यांच्या अधीन होऊ नये कारण हे दोघं या कल्याण मार्गावरचे वाटमारे आहेत. हे दोघं म्हणजे राग आणि द्वेष. हे आता मागच्या श्लोकामध्ये असं म्हणलंय की ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृती स्वभावानुसारच वागत असतात. आता ज्ञानीनं सुद्धा जर आपल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे वागणं भाग पडतं तर जे कमी ज्ञानी आहेत अल्पज्ञ म्हणून किंवा मूर्ख लोक आहेत त्यांना तर प्रकृती जुमानणार नाहीच आहे. त्यांच्यावरती तर प्रकृतीच राज्य करणार आहे. मग असं जर असेल तर मग पौरुष प्रयत्नांना काही अर्थ आहे की नाही. म्हणजे आपल्याला आपल्या स्वभावाविरुद्ध काही करता येणार नाही. बलात्कार व्यर्थ आहे असं म्हणतात. निग्रह किं करिष्यती. मग नेमकं करायचं काय आणि अमुक करा अमुक करू नका अशा प्रसंगी असं वागा असं वागू नका असं जे शास्त्रात सांगतात त्याला विधी निषेध म्हणतात. ते विधी निषेध सांगणाऱ्या शास्त्रांचा काय उपयोग. ती मग सगळी निरर्थकच होतील. कारण प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसारच वागणार. अशी शंका बऱ्याच जणांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. तर त्या शंकेला उत्तर या 34व्या श्लोकातून दिलेलं आहे की प्रत्येक इंद्रियांचं त्याच्या विषयामध्ये प्रिय अप्रिय असं काही असणं हे अगदी नैसर्गिक आहे. पण आपण त्यांना वश होऊन राहू नये. म्हणजे त्यांच्यामध्ये रमूनच राहू की मला हे असं वाटतं म्हणजे बरोबरच आहे. जेव्हा दुसऱ्या कोणाला काही त्रास होत नसेल तेव्हा तुम्ही तुमच्या खुशाल आवडीनिवडी सांभाळा. पण गरज असेल तर त्या बाजूला सुद्धा तुम्हाला सारता आल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यांचे स्वामी आहात. आणि हे जे काही आहे त्याला म्हणतात पौरुष प्रयत्न. आणि आपल्या आवडीनिवडी समजून घेऊन त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करावे लागतात त्याला म्हणायचं क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य वापरणं. आपण कर्माचे विविध भाग बघितलेले आहेत. संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमाण कर्म. संचित कर्म घडून गेलेले, प्रारब्ध कर्म सुद्धा सुटलेला बाण आहे. त्या घडून घेतलेल्या कर्माची फळं भोगण्याकरता मिळालेलं शरीर आहे. आता हे करताना ते फळं भोगण्यासाठी आपल्या वासनांनुरूप आपल्याला आवडीनिवडी जन्माबरोबर निर्माण झालेले आहेत. आता पुढचं काय आगामी आपलं जे आयुष्य आहे ते घडवण्याची संधी क्रियमाण कर्माच्या स्वातंत्र्याने माणसाला मिळालेली आहे या जन्मात. ती संधी वापरायची असेल तर रागद्वेष हे आपापले समजून घेऊन नियंत्रणाखाली ठेवणं हा आपला क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य योग्य पद्धतीने वापरणं होईल. इथे आपण थांबूया. 5 वाजलेत. ह्याच्या पुढचं विवेचन आपण पुढच्या वेळेला करूया. एकदा हा फक्त परत श्लोक वाचते 34वा. त्याचा श्लोकच वाचते फक्त. इंद्रिय सेविता अर्थ रागद्वेष उभे तिथे वश होऊ नये त्यास ते मार्गातील चोरची. ते चोर कसे आहेत ते चोर पण आपल्याला पुढे सगळं बघायचंय. नेमकं ते चोरी करतात ती कशाची आणि कशा प्रकारे ते करतात त्याच्यामध्ये सक्सेसफुल कसे होतात ते आपण पुढच्या वेळेला बघू. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.